संदर्भात उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचा छत्रपती शिवाजी महाराज पार्कवर दसरा मेळावा होणार आहे, तर तिकडे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचा गोरेगावच्या नेस्कोमध्ये मेळावा आयोजित करण्यात आला आहे। या दोन्ही मेळाव्यांची तयारी आता सध्या जोरात सुरू आहे। शिवाजी पार्कात पावसामुळे चिखल झालाय। सध्या उद्याच्या सभेसाठी शिवाजी पार्कात तयारी सुरू करण्यात आली आहे, मात्र उद्याही पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे। तर दुसरीकडे शिंदेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा नेस्कोमध्ये पार पडणार आहे। नेस्कोमध्ये त्यासाठी जोरदार तयारीला सुरुवात झाली आहे। दुपारी 2 वाजता दसरा मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी शिंदेंच्या शिवसेनेचे नेते पाहणी देखील करणार आहेत। शिवाय दसरा मेळावा जय्यत आणि रेकॉर्ड ब्रेक व्हावा यासाठी दुपारी 3 वाजता एका बैठकीचं आयोजन देखील करण्यात आलंय। दोन्ही शिवसेनेचे उद्याच्या दसरा मेळाव्यासाठी टीजर देखील जारी करण्यात आले। त्यामुळे उद्या कुणाच्या मेळाव्याला किती गर्दी होणार आणि कुणाचा मेळावा फोल ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कात उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडणार आहे। त्यासाठी जोरदार तयारी देखील सुरू झाली, मात्र या मेळाव्यावर पावसाचं सावट आहे। जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, तर गिरगावमधील नेस्कोतून शिंदेंच्या मेळाव्याच्या तयारीचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी। दसरा मेळावा म्हणजे शिवसेनेचा अंगार, हिंदुत्वाचा हुंकार, स्वाभिमानी भगवं वादळ, वाघाची भगवी टरकाळी, मराठमोळी आरोळी। चला जगाला। दरम्यान आझाद मैदानावर होणाऱ्या दसरा मेळाव्याची तयारी सध्या सुरू आहे। मैदानामध्ये खुर्च्या लागायला सुरुवात झाली आहे, मात्र पावसामुळे मैदानावर मोठ्या प्रमाणावर चिखल आहे। तिथला आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी देवेंद्र कोल्हटकर यांनी। तर छत्रपती शिवाजी महाराज पार्कवरील ही दृश्य आपण पाहतोय। या दसरा मेळाव्याच्या जय्यत तयारीला आता सुरुवात झाली आहे। ठाकरेंच्या शिवसेनेचा दसरा मेळावा दादर इथल्या शिवाजी पार्क मैदानामध्ये पार पडणार आहे। उद्या हा मेळावा आहे, मात्र या मेळाव्यावरती पावसाचं सावट आहे। गेल्या 2 दिवसापासून मुंबई शहर उपनगरामध्ये पावसाने काहीशी उघडीप घेतली असली तरी त्यापूर्वी झालेल्या पावसामुळे आपण बघतोय की शिवाजी पार्क मैदानामध्ये चिखल झालेला आहे आणि या चिखलामध्ये आता उद्याच्या मेळाव्याची तयारी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। मंच उभारण्यात आलेला आहे, त्यासोबत साऊंड व्यवस्था असेल, लाईट व्यवस्था असेल, ती देखील या ठिकाणी उभारण्याचं काम सुरू आहे। मात्र पाऊस झाल्यामुळे संबंध मैदानभर आपल्याला चिखल पाहायला मिळतोय। आता बसण्यासाठी खुर्च्या ज्या आहेत त्या शिवसैनिकांसाठी इथे ठेवण्यात आलेल्या आहे। गेल्या काही दिवसापासून हा दसरा मेळावा जो आहे तो चर्चेत आहे, कारण यावरती होणारी राजकीय टीका टिप्पणी, त्यासोबत दोन्ही ठाकरे बंधू जे आहेत ते एकत्र आलेले आहेत, त्या दृष्टीने देखील ह्या मेळाव्याकडे बघितलं जात आहे। या दोन्ही ठाकरे बंधूंच्या दृष्टीने, राजकीय युतीच्या दृष्टीने उद्याच्या मेळाव्यातून काही सुतोवाच होतात आहे का हे पाहणं देखील महत्त्वाचं असणार आहे। त्याचसोबत आगामी ज्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असतील, खास करून मुंबई महानगरपालिकेची निवडणूक असेल, या दृष्टीने देखील उद्धव ठाकरे काय भाष्य करतात आहे, विरोधकांचा कशा पद्धतीने समाचार घेतात आहे, यामुळेच या मेळाव्याकडे सगळ्यांचं राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे। एकीकडे या मेळाव्याची तयारी सुरू असली तरी दुसरीकडे आपण बघतो की या मेळाव्यावरती पावसाचं सावट देखील आहे। असं असलं तरी पारंपरिक हा दसरा मेळावा शिवाजी पार्क मैदानातच ठाकरे गटाकडून साजरा करण्यात येतो आणि त्या दृष्टीने तयारी जी आहे ती या ठिकाणी सुरू असलेली आपल्याला पाहायला मिळते। व्हिडिओ जर्नलिस्ट गौरव नाईकसह मी देवेंद्र कोल्हटकर, NDTV मराठी, मुंबई। दरम्यान एकनाथ शिंदे यांच्या दसरा मेळाव्यासंदर्भात संजय राऊत यांनी जोरदार टीका केली आहे। एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेला त्यांनी गांडूळ असं म्हटलंय, पाहूयात। आणि मुंबईतला एकच मेळावा हा सन्माननीय उद्धव ठाकरे शिवसेना पक्षप्रमुख यांच्या शिवतीर्थावर होईल। आता तुम्ही इतर मेळाव्यांना सुद्धा दसरा मेळावे म्हणत असाल तुम्ही, तर हा तुमचा प्रश्न आहे, हा तुमचा प्रश्न आहे। चोर बाजारामध्ये खूप माल विकायला असतो। चोर बाजारामध्ये मुंबईमध्ये एक चोर बाजार आहे, दिल्लीमध्ये एक चोर बाजार आहे। नरेंद्र मोदी आणि अमित शहानी त्यांचा 3रा चोर बाजार काढलेला आहे आणि त्या चोर बाजारामध्ये अशा वस्तू त्यांनी विकायला ठेवल्या आहेत, चोरीचा माल। त्याच्यामुळे जर कोणाला वाटत असेल की आम्ही शिवसेनेची स्थापना केली, तर ते तुम्ही जन्माचे दाखले घेऊन या। शिंद्यांचा जो पक्ष आहे, काय म्हणता पक्ष म्हणता, मी त्याला पक्ष मानत नाही, ते पावसाळ्यात जसे गांडूळ निर्माण होतात आणि पावसाळा संपल्यावर नष्ट होतात, तसं हे अमित शहा आणि नरेंद्र मोदी राजकारणातून जातील तेव्हा हे सगळे गांडूळ पावसाळ्यातल्या गांडुळांप्रमाणे नष्ट होतात। त्याच्यामुळे त्यांना तोपर्यंत जेवढे दसरा व गुढीपाडवे येतात ते त्यांना साजरे करू द्या। ही या देशाच्या राजकारणातली तात्पुरती व्यवस्था नरेंद्र मोदी अमित शहाने केलेली आहे। जोपर्यंत एकनाथ शिंदे दिल्लीच्या चरणी थैला अर्पण करतायत तोपर्यंत त्यांचा पक्ष राहील।
तर दुसरीकडे एकनाथ शिंदे गटाचे नेते आणि केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव यांनी ठाकरे गटाच्या दसरा मेळाव्यावर जोरदार टीका केलेली आहे. उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळावा नाही तर ईद मेळावा घ्यावा अशा शब्दांमध्ये त्यांनी जोरदार हल्लाबोल केला. आमचा जो मेळावा आहे तो बाळासाहेबांच्या कट्टर हिंदुत्ववादी विचाराचा मेळावा आमचे मुख्य नेते एकनाथराव शिंदे साहेब घेत आलेले आहेत आणि याही मेळाव्यामध्ये ते हिंदुत्ववादी विचाराचं सोनं लुटण्यासाठी शिवसैनिकाला त्या ठिकाणी देतील. पण मला वाटते संजय राऊत आणि उबाटा गटाने त्यांचा जो दसरा मेळावा आहे तो ईदच्या दिवशी घेतला पाहिजे. ओवेसीला त्या ठिकाणी बोलावलं पाहिजे आणि जे राहुल गांधीला त्यांनी वेळ पडली तर बोलावली पाहिजेत. कारण की आता त्यांचं संपूर्ण लक्ष मागच्या लोकसभेच्या निवडणुकीपासून मुस्लिम मतावर केंद्रित झालेलं आहे आणि त्यांनाच खुश ठेवण्यासाठी प्रत्येक वक्तव्य आणि प्रत्येक भाषणामध्ये त्यांचा तशी जाणीव ते त्यांना करून देतात. दरम्यान मनसे अध्यक्ष राज ठाकरे उद्याच्या ठाकरेंच्या शिवसेनेच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नाहीत अशी माहिती आता सूत्रांनी दिली आहे. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्यांकडून दावे केले जात होते, मात्र आता राज ठाकरे हे उद्याच्या ठाकरेंच्या दसरा मेळाव्याला उपस्थित राहणार नसल्याचं सूत्रांकडून कळतंय. आणि याच संदर्भात मनसेचे मुंबई शहर प्रमुख संदीप देशपांडे यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आहे ती आपण पाहूया. असं आहे, शिवसेनेचा जो मेळावा असतो तो दसऱ्याला असतो. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा मेळावा हा गुढीपाडव्याला असतो आणि सन्माननीय राजसाहेबांचं शिवतीर्थावर भाषण हे गुढीपाडव्यालाच होतं, इतर वेळी नाही.